नमो विश्वरूपा विष्णुमाय नमो विश्वरूपाय विष्णुमाय नमो विश्वरूपा विष्णुमाय नमो विश्वरूपाय विष्णुमाय पररूपा भानु
रोजे मोने चित्त बहुत कवी जना वसिता तुझे गुण न तू कामने तेथे काय माझी वाणी तू कामने तेथे काय माझी वाणी हे तुझे वासाने कीर्ती देवा विनवितो रंगदास मी विनवितो रंगदास मी वचनातील काही आवडे निरंतर
संताने चरता केलो तैशा संताने चरता केलो तैशा चंदनाने बोरी व्यापिल्या संताने चरता केलो तैशा संताने सरता केलो तैशा चंदनाने भोरे व्यापिल्या कोण दोष याते न विचार काही कोण दोष याते न विचार काही आवडला पाय आपुलिया गुण दोष याते न विचार काही गुण दोष याते न विचार काही आवडला पाय कामणे आले समर्थाचे कामणे आले समर्थाचे हरे होय राम रंग गुण दोष याते न विचार काही गुण दोष याते न विचार काही हा वडला पाये आपुलिया गोपार कुंभाई संताने सरता केलो
तैशा परी संताने सरता गेलो तैशा परी संताने सरता गेलो तैशा संताने सरता गेलो तैशा परी संताने सरता गेलो तैशा परी संताने सरता गेलो तैशा परी संताने सरता गेलो तैशा चंदनाने बुरे वापेल्या चंदनाने बुरे वापेल्या व्यापेल्या 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 गुणदोषयाती नवे चार काय गुणदोषयाती नवे चार काय गुणदोषयाती नवे चार काय संताने सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिल्या गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुल्या. श्रीमद जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून ज्या गोष्टीचा आज आपल्याला अनुभव आला तो अनुभव या अभंगामधून तुमच्या आमच्या पुढे व्यक्त करतात. काय की संतांनी आज मला त्यांच्यासारखं करून घेतलं, करतील असं भविष्य काळाचं या ठिकाणचं बोलणं नव्हे तर प्रत्यक्षपणे प्राप्त झालेली अनुभूती.
आणि कशाप्रमाणे? ज्याप्रमाणे त्या चंदनाने त्याच्या सभोवताली असणाऱ्या झाडा झुडपांना त्याच्या सारखं सुगंधित करून टाकलं, या न्यायाप्रमाणे या संतांनी मला त्यांच्यासारखं केलं. अनुभव आहे. अजून कुठला अनुभव महाराजांना आज आलेला आहे की या संतांनी मला त्यांच्यासारखं करत असताना माझ्या कोणत्याही गुणदोषाचा पाप पुण्याचा कुठल्याही प्रकारे विचार न करता या महात्म्यांनी मला त्यांच्या पायाच्या जवळ ठाव दिला, देतील असं भविष्य काळाचं बोलणं नाही, तर प्रत्यक्षपणे आलेली अनुभूती. म्हणून अशा या साधू संतांचे आता काहीतरी गौरव केले पाहिजे. म्हणून शेवटच्या चरणामध्ये गौरव उद्गार काढले. काय? तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा, तरी होय राणा रंग त्याचा. समर्थाच्या मनामध्ये जर काही आलं, एखाद्या राजाच्या जर काही मनात आलं, तर तो राजा काहीही करू शकतो. काहीही करण्याची शक्ती त्या समर्थाच्या अंगी असते. आता हा झाला एक अभंगाचा आपला थोडक्यात भावार्थ. आता हे सगळं बोलण्याच्या अगोदर एक गोष्ट बोलणं जरा मला स्वाभाविक जरा वाटायला लागलेलं आहे. काय? उशीर जरा झालेला आहे. आता का झाला, कसा झाला, याच्या पाठीमागची कारण सांगण्यापेक्षा एक गोष्ट सांगितली की त्या गोष्टीवरती तुमचा विश्वास बसेल. माणसाला उशीर होत असतो, त्याला अनेक कारण असतात, पण तो उशीर झाला कसा? हे उशीर होण्यापाठीमागे काय कारण असतात? येण्याची इच्छा पुष्कळ असते, फोन करून सांगितलेलं असतं या लवकर या, हो म्हणतो, सकाळचा फोन असतो, दुपारचा फोन असतो, निघण्यापर्यंतचा फोन असतो, पण शेवटला घोडं कुठं पेंड खात? जसं मी कार्यक्रमाला वाशीला सांगितल्यानंतर निघताना जी काही तुमची अवस्था होत असते ती अवस्था आज माझी झाली. आता का झाला उशीर, कसा झाला, हे काय सांगण्याची काही कारण शिल्लक राहिलीत असं तर काय मला वाटत नाही. असो, संताने सरता खेळो तैशापरी, चंदनाने बोरी व्यापिल्या. ज्या गोष्टीचा अनुभव आपल्याला आला तो अनुभव या अभंगामधून महाराजांनी तुमच्या आमच्या पुढे व्यक्त केला. काय? की संतांनी मला आज त्यांच्यासारखं करून घेतलं. माझ्या कोणत्याही गुणदोषाचा पाप पुण्याचा कुठल्याही प्रकारे विचार न कर. आता महाराजांनी जे काही अभंगामधून बोलायला चालू केलेला आहे, जो अनुभव तुमच्या आमच्या पुढे व्यक्त करायला जो काही सुरुवात केलेला आहे, तो अनुभव तुमच्या आमच्या पुढे महाराजांनी व्यक्त केला खरा, परंतु तो कसा? दृष्टांताच्या रूपानं. काय? चंदनाने बोरी व्यापिल्या, संताने सरता केलो तैशापरी. हा ज्याप्रमाणे हा त्या चंदनाने त्याच्या सभोवताली असणाऱ्या झाडा झुडपांना त्याच्या सारखं सुगंधित केलं, याप्रमाणे या महात्म्यांनी मला त्यांच्यासारखं केलं अनुभव. आता या ठिकाणी जो काही महाराजांनी चंदनाच्या झाडाचं उदाहरण जे काही घेतलेलं आहे, मग या उदाहरणावरून आपल्याला नेमकं काय पाहायचंय की बोरी सारखे झाड, बाबळी सारखे झाड, कडुलिंबासारखे झाड हे चंदनाच्या झाडाच्या सहवासात आल्याबरोबर ते सुद्धा चंदनाप्रमाणेच सुगंधित होऊन जातात. म्हणजे चंदन त्यांच्या पाप पुण्याचा गुणावगुणाचा कुठल्याही प्रकारे विचार न करता त्या बाकीच्या झाडांना आपल्यासारखं करतो. आता चंदनाच्या जवळ जसा हा एक गुण आपल्याला दिसतो, काय? की चंदन पाप पुण्याचा विचार न करता बाकीच्या झाडांना आपल्यासारखं सुगंधित करत असतो. याच न्यायाप्रमाणे साधू संतांच्या नजरेला सेम अशाच काही गोष्टी आल्या. कल्पना एक अशी करा, एखादा शेतकरी मनुष्य असावा, मग त्याच्या गोट्यामध्ये गायी असतील, म्हशी असतील, बैल असतील. आता त्यांच्या करता गवत आणण्याकरिता म्हणून एक वेळा घेऊन शेताकडे गवत आणायला गेला. कुठंतरी बांधावरती गवत बघून बांधावरती गवत कापायला बसला. बघायला गेलं तर त्या बाबाला त्या विळ्याला तासून घ्यायचं कवा जन्मात माहित नाही, त्या विळ्याला धार लावून घ्यायची कधी माहित नाही. मग त्या विळ्यावरती गंज चढल्याच्या योगानं, त्याला धार नसल्याच्या योगानं त्या विळ्याने काही भर काही गवत काही कापण. म्हणून रागाच्या भरात काय त्या विळ्याला 4 शिव्या घालायच्या असतात तेवढ्या घातल्या. एवढ्यावरती काही समाधान झालं नाही, म्हणून रागाच्या भरात त्याला वावरामध्ये शेतामध्ये फेकून दिलं. फेकून दिल्याबरोबर ते सुदैवानं जाऊन लागले एका एवढ्या परिसाच्या तुकड्याला.
आता एवढा गंजलेला वेळा साधा शेतात गवत कापायच्या कामाला आला नाही. मग त्या वेळेला त्या परिसाने विचार केला, अरे हे टाटा कंपनीच्या लोखंडाचा विळा आहे का आणखीन दुसऱ्या कुठल्या कंपनीचं आहे? हे शुद्ध स्वरूपामधलं आहे का अशुद्ध स्वरूपातलं आहे? नाही, कुठल्या का संबंधानं असना परिसाचा स्पर्श एकदा लोखंडाला झाला रे झाला की काय होत असत. लोखंडाचा विळा परिसी लागला, मागिलिया मुला मागू नाही. परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला रे झाला की त्या लोखंडाचं सोनच होत असत. परिसाचे निसंगे लोह होय सुवर्ण, अथवा परिसासी लोह लागती ते कनकची होती. या न्यायाप्रमाणे चंदनाने बोरी व्यापिया. चंदनाने कोणत्याच प्रकारचा वाईट विचार न करता आपल्यासारखं करून घेतलं. त्याप्रमाणे त्या परिसानं विचार केला, अरे हे चांगल्या कामासाठी वापरलंय म्हणून याचा आपण आता उद्धार करू, आणि हा वाईट कामा करता हीन कामा करता वापरला आहे म्हणून हा नाही तर गुणदोष याती न विचारे काही. एवढा गंजलेला वेळा साधा शेतात गवत कापायच्या कामाला आला नाही, पण परिसाच्या स्पर्शाबरोबर त्याचा पुढे परिणाम काय झाला. मागिलिया मुला मागू नये. अगोदर बाजारामधून विकत घेताना घेतला 100, 150, 200 रुपयाला. आता त्याला बाजारात घेऊन गेलं तर त्याचं किती तोळं भरतंय आणि कुठल्या दरात जातंय एवढा त्याला अधिकार प्राप्त होतो. कारण का योग्यता बदलली, अधिकार बदलला, वापर बदलला. कशाच्या योगानं? लोह लागे परिसा अंगी तोही भूषण झाला जिगी तैशा परिसरता केलो. याप्रमाणे या संतांनी मला त्यांच्यासारखं केलं. अथवा आणखीन एखादं उदाहरण जर पाहायचं झालं तर ते सुद्धा आपल्याला पाहायला येतं. घरामधलं सांडपाणी असतं, मग ते कपडे धुतलेलं असेल, भांडी घासलेलं असेल, अथवा आंघोळीचं पाणी, सगळं पाणी मोरी वाट गटाराला जाऊन मिळतं. गटाराचं पाणी गावच्या ओढ्याला कुठेतरी जाऊन मिळतं. आणि हे असलं सगळं दूषित पाणी, घाणेरड पाणी घेऊन ओढा गेला कोणीकडं? गंगेकडं. आता या ओढ्याचं असलं घाण पाणी बघून ती गंगा नदी किंवा बाकीच्या कुठल्या नद्या त्या ओढ्याला असं कधी काही म्हणत असतात का? ए ओढ्या, अरे तू अत्यंत घाण पाणी आहेस, फिल्टर झाल्याशिवाय तू माझ्यामध्ये प्रवेश करू नकोस. हगा गाव रस भरले, पाणी पाठी पाय देत आले. ते गंगा काय म्हणतले परते सर? नाही, एवढं हीन दूषित घाणेरड पाणी जरी असलं तरी सुद्धा गावा मागील गावा मागेल माझे आता
गावा मागील ओळ गंगा नमनी अमंगळ. गंगेनं त्या आलेल्या पाण्याचा स्वीकार केला, अंगीकार केला. त्यामुळं काय झालं, गंगा मिनली या नदी विटाळू जैसा. ओढा असो किंवा आणखीन दुसऱ्या कुठल्या नद्या असो, त्या गंगेला जाऊन मिळाल्यानंतर त्या सुद्धा गंगा रूप होऊन जातात. सरिता ओहळा ओघा गंगे मिळून झाल्या गंगा. किंवा गावरस होता तो गंगेसी मिळाला, गंगा जळा वाचून त्याला बोलू नये. अहो हे एवढं असं तुमचं ओढ्याचं असलं घाणेरडं पाणी, पण त्या गंगेला जाऊन मिळाल्यानंतर गंगा रूप तर झालंच, पण स्वतःला गंगा म्हणून घेण्यामध्ये पात्र ठरलं. कशामुळं, गंगेनं त्याचा स्वीकार केल्यामुळे. कमी लागला मिळाला गंगा जळ वाचून त्याला बोलू नये. तैशा परिसरता केलो. याप्रमाणे या महात्म्यांनी मला त्यांच्यासारखं केलं. अनुभव या गंगा नदी मोठी नदी आहे, पवित्र नदी आहे. आता या गंगेचा पवित्रपणा जर सांगायचा झाला तर तो सांगावा कसा. सकळ पापा पासोनी सुटी जे जेवी गंगा स्नानी. म्हणजे तुमच्या आमच्या सारख्या पापी माणसांनी जर त्या गंगेमध्ये जर जाऊन स्नान जर केलं तर ती आमचे पाप सगळे क्षालन करते, नाहीशी करते, नष्ट करते. काय फक्त एकट्या गौतम ऋषींनी गंगा नदी आणली म्हणून ती फक्त त्यांच्या एकट्यांकरता पवित्र आणि तुमच्या आमच्या सामान्य माणसांकरता नुसतंच पाणी असं अजिबात नाही. बहुत काय बोलो पैगा एका गौतमासीची गंगा एरा समस्त काय जगा ओहळ झाली. असं मुळीच नाही. सर्वांकरता पवित्र असणारी गंगा नदी गुणदोष या तीन विचारे काही तैशा परिसरता केलो. याप्रमाणे या महात्म्यांनी मला त्यांच्यासारखं केलं. अनुभव या दृष्टांताची भूमिका ही फक्त आपल्याला कळण्याकरता असते. चंदनाचा दृष्टांत लावून बघा. चंदनाने बोरी व्यापिलेल्या तैशा परिसरता केलो. आपुल्या महिमाने धातू परीस केले सोने तैशा परिसरता केलो. तुका म्हणे माती केली कस्तुरीने सरती तैशा परिसरता केलो. दृष्टांताची भूमिका ही फक्त आपल्याला कळण्याकरता. कल्पना अशी करा, आपल्याच गावातलं कोणीतरी असतं, उतारवयामध्ये का असत नाही पण तीर्थयात्रेला कधीतरी जात. मग तीर्थयात्रेला गेल्यानंतर गावाकडे येताना तीर्थप्रसाद काहीतरी घेऊन यावा म्हणून एवढ्या बुटकुल्यामध्ये गावाकडे येताना काहीतरी घेऊन येतो. गावाकडे आल्यानंतर मावंदळ वगैरे घालतो. अनेक लोकांना तीर्थप्रसादाकरता आमंत्रित करतो. आणलेलं असतं एवढी. पण जनसंख्या वाढल्याच्या योगानं त्या घागरभर पाण्यामध्ये त्या तीर्थाचे 2 थेंब जरी टाकले तरी घागरभर पाण्याला सर्त करण्याचं सामर्थ्य अवघ्या 2 थेंबामध्ये असतं. म्हणजे दृष्टांताची भूमिका ही फक्त कळण्याकरता. आता या ठिकाणी महाराजांनी जो चंदनाच्या झाडाचं उदाहरण जे काही या ठिकाणी घेतलेलं आहे, मग या उदाहरणावरून आपल्याला नेमकं काय पाहायचंय की बोरी सारखे झाड, बाबळी सारखे झाड, कडुलिंबासारखे झाड हे चंदनाच्या झाडाच्या सहवासात जर आले तर ते पण चंदनाप्रमाणेच सुगंधित होतात. इतकंच नाही तर त्या चंदनानं त्या बाकीच्या झाडांना त्याच्यासारखं सुगंधित केल्यामुळं त्या बाकीच्या झाडांना एक वेगळाच अधिकार प्राप्त होतो. म्हणून नाथ महाराज सांगतात बघा, केवळ पाहे पा जडमुडे चंदना सबवती झाडे ती सुगंध कोणी लाकडे मो लगाडे पावली ती अचेतन काष्टे सर्वथा चढती देव ब्राह्मणांचे माथा त्यांचा पांगू पडे श्रीमंता राजे तत्वता वंदिती. सामान्य झाड पण त्या चंदनाच्या सहवासात येऊन चंदनाप्रमाणे सुगंधित झाल्यामुळे त्याचा परिणाम काय झाला की चोरट्यांनी काय करावं, चंदनाच्या झाडाची तस्करी करायची म्हणून रात्रीचं जंगलामध्ये जावं आणि चंदनाचं झाड समजून त्या बाबळेला चंदन म्हणून तोडावं आणि बाजारामध्ये त्या बाबळेला चंदन म्हणून विकावं. इतका अधिकार प्राप्त झाला. कशामुळं? चंदनानं त्यांना सुगंधित केल्यामुळं. एवढंच नाही तर अधिकार नसताना, योग्यता नसताना, पात्रता नसताना ते कडुलिंबाचं झाड चंदनाच्या सहवासात येऊन चंदनाप्रमाणे सुगंधित तर झालंच, पण
भगवंताच्या कपाळावरती बसण्याचा मान त्यानं पटकवला. भटजीनं काय करावं? चंदनाच्या झाडाचं खोड समजून त्या कडुलिंबाच्या झाडाचंच खोड घ्यावं. चंदन म्हणून ते कडुलिंबाचंच खोड चंदन म्हणून उघडावं आणि भगवंताला चंदनाचा टिळा लावावा म्हणून कडुलिंबाचाच गंध भगवंताच्या कपाळावर लावावा इतका अधिकार त्या झाडांना प्राप्त झाला. कशामुळं? चंदनानं आपल्यासारखं केल्यामुळे. त्या चंदनानं हीन दर्जाची असणारी हिवरासारखी झाडं, बाबळीसारखी झाडं ह्यांना आपल्यासारखं केलं. कारण तसा तो नियमच आहे. वेदलिया धन्य जाती. एक सामान्य व्यवहार. एखादा श्रीमंत माणूस गरीब माणसाकडं, निर्धन माणसाकडं अत्यंत हीनत्वानं पाहत असतो. त्यातल्या का तुझ्या घरावर तुझी कौलं घालायची तुझी लायकी नाही? मी बघ कशी अगदी एअर कंडिशनची मस्त बिल्डिंग बांधली आहे. असा त्या चंदनाच्या झाडाचा स्वभाव आहे. अहो सामान्य झाड झुडप जरी असले तरी सुद्धा सर्वांगी सुवास परी तो उगला नराई म्हणून गप्प बसतो नाही तर करतो काय? सभोवती तरुवर चंदन करीतची जाय. सभोवतालचं सगळं परिसर चंदन रूप करण्याचं सामर्थ्य चंदनामध्ये आहे. चंदन त्या बाकीच्या झाडा झुडपांना असं कधी काही म्हणत नसतो की तुम्ही माझ्याकडून एक 4 महिन्याचा अथवा 6 महिन्याचा कोर्स करा मग मी तुम्हाला माझ्यासारखं सुगंधित करतो. नाही, चंदनाजवळ मूळचाच सुगंध असल्यामुळं त्याला हे काम करत असताना अधिक कष्ट करावे लागतात असं अजिबात नाही. अहो चंदन तो चंदनपणे सहज गुणे संपन्न. चंदनाला निसर्गतः मिळालेल्या गुणांमुळे तो जसा संपन्न आहे. आता असं तर आपण काही म्हणू शकत नाहीत की त्या चंदनाच्या फांदीतच सुगंध असतो, पाल्यातच असतो, बुडातच असतो. सर्वांगी सुवास अगदी चंदनाचे हात पायही चंदन. असो पाहायचंय काय आपल्याला या ठिकाणी की ज्याप्रमाणे त्या चंदनानं त्याच्या सभोवतालच्या झाडांना सुगंधित केलं, परिसाने देखील आलेल्या लोखंडाला सगळं सुवर्ण रूप करून टाकलं. कारण याच्या पाठीमागचं कारण काय? कारण त्यांचा तो तसा मूळ स्वभाव गुणच आहे. आणि दंड काय ठरलेला आहे? एका जनार्दनी जैसा ज्याचा गुण तैसे ते लक्षणबद्ध त्यासी. ज्याचा जसा स्वभाव असतो त्याप्रमाणेच त्यांचं कार्य असतं. चंदनाजवळ मूळचा सुगंध आहेच पण त्याचं कार्य कोणतं? सभोवती तरुवर चंदन करीतची जाय. या न्यायाप्रमाणे साधू संतांना या जगामध्ये दुसरं कार्य कुठलं करायचं शिल्लक राहिलं असूच शकत नाही. देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. कारण संतांचा अवतार हा एवढ्यासाठीच होत असतो. ब्रह्ममूर्ती संत, ब्रह्ममूर्ती संत जगी अवताराले, जगी अवताराले. ब्रह्म
हरी अवतरले उद्धरायाले दीनजना. आता या प्रमाणावरून आपण एक संतांच्या अवताराचं कार्य आपण या ठिकाणी दाखवलं. अवतार दाखवणं आपला सामान्य भाग झाला हो, पण अवतार धारण केल्यानंतर अत्यंत महत्वाचं काय असेल म्हणाल तर कार्य करणं हे अत्यंत महत्वाचं. साधू संत हे अवताराला आल्यानंतर काय करतात तर दीन, पापी, महापातकी, दोषी, दुर्बळ, दुबळी अशांचा उद्धार करतात, त्यांच्यावरती कृपा करतात. कारण तसा तो दंडकच आहे. येथे उपकारासाठी अवताराला आल्यानंतर जगाचं कल्याण करणं हा संतांचा असणारा मूळ स्वभाव गुण. पण आता परिस्थिती कशी झालेली आहे, तू मोठा का मी मोठा, तू श्रीमंत का मी श्रीमंत, परमार्थ सगळा राहिला बाजूला, माणसं प्रपंचामध्ये रमायला लागली. आणि असं या मृत्यू लोकांमधलं दृश्य जेव्हा वैकुंठामध्ये असणाऱ्या महात्म्यांनी पाहिलं, तेव्हा महात्म्यांना असं वाटलं, अरे हे असेच जर दिवस चालत राहिले तर कोणाचाच उद्धार होणार नाही, कोणीच या भवसागरामधून तरुण जाणार नाही. संसार रूपी डोहामध्ये हे माणसं अशी बुडालेले पाहिल्या बरोबर शेवटी त्या साधू संतांच्याच अंतकरणात एक प्रकारचा कळवळ उत्पन्न झाला. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून जड जीवासी उद्धार करावयासी निर्धार. मग ते कोणी का असना, स्त्रिया शूद्र अथवा बाळे, कृपा कल्लोळे एकची, या न्यायाप्रमाणे सगळ्यांचा उद्धार करायचा. पण गुणदोष या तीन विचारी काय, त्याप्रमाणे चंदनाचं काम. चंदनाने विचार केला, अरे तू बोरीचं झाड आहेस का बाबळीचं झाड आहेस का कडुलिंबाचं झाड आहेस, कसलं जरी झाड झुडपं असले तरी देखील चंदनाने बोरी व्यापिल्या. चंदनाचा दृष्टांत घेतला आणि त्याच्याबरोबर महाराजांनी बोरीच्या झाडाचा दृष्टांत घेतला. आता आमच्या तुकोबारायांना दृष्टांतामध्ये चंदनाच्या झाडासोबत एखादं झाड जर पाहिजे होतं तर आंब्याचं झाड नव्हतं काय, चिंचेचं, वड, पिंपळ, बाबळ एवढी एका झडीत एक सुंदर सगळी झाडं झुडपं असताना सुद्धा बोरीचाच दृष्टांत का? बोरीचं झाड महाराजांच्या नजरेला नेमकं दिसलं तरी कसं, तर रजोगुणी माणसांचं वर्णन करत असताना, तमोगुणी माणसांचं वर्णन करत असताना, सत्वगुणी माणसांचं वर्णन करत असताना हे जे झाड आहे ते कशामध्ये बसतं, म्हणून या झाडाचा दृष्टांत चंदनाने बोरी व्यापिल्या. बोरीचं झाड सगळ्यांच्या पाहण्यातलं आहे, खाण्यातलं आहे. चिक्कू जसा आंतरबाह्य भरगस्त त्याला जसं पीक असतं, एक चिक्कू खाल्ला की पोट भरतं, तृप्तता तरी होते. मग तुमचं मोसंबी असेल, संत्री असतील, सफरचंद असतील, ही फळं कशी आहेत, आंतरबाह्य रसाळ, खाल्ल्याचं जरा समाधान तरी वाटतं. पण बोरीचं फळ कसं आहे हो, बोर तुम्ही पोट भरण्याकरता, तृप्तता होण्याकरिता म्हणून एकच बोर खाल्लं तर पोट भरतं. बरं जाऊन तोडावं म्हटलं तर इतर झाडाची फळे जशी सहज आपल्याला तोडायला येत असतात तसे तोडायला तरी येतं का? वाटलं एखाद्याला की बाकीच्या झाडाची फळं आपण जशी सहज तोडतो तसं या झाडावरती आता आपण चढावं, हे झाड गदा 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 हलवावं, ती बोरं पाडावी. म्हणून ह्या बोरीच्या झाडावर जर कोण चढायला गेलं तर त्या बोरीच्या काट्याने कवा यांची विजार फाटल आणि अंगाचं वाबड निघल त्याचा पत्ता सुद्धा लागत नाही. गोवी गेली या जवळी, जगटली या अंगफाळी, फळे तर आत पोकळी बोराडी जैशी. म्हणजे पोट भरावं म्हटलं तर ते सुद्धा त्याच्याने शक्य नाही, सहज जाऊन तोडावं म्हटलं तर ते सुद्धा शक्य नाही. म्हणजे अवगुणाने भरलेलं, एवढं असं हे अवगुणाने भरलेलं एवढं उपद्रवी झाड बोरीचं असलं जरी असलं, आलं ते चंदनाच्या झाडाच्या सहवासात, पण त्या चंदनानं काय करून टाकलं, चंदनाने बोरी व्यापिल्या. साधू संतांच्या अंगी जे काही गुण आहेत हे चंदनाच्या झाडामध्ये जरा सारखे दिसल्याचे योगानं सगळे संत महात्मे बोलून गेले. सज्जन चंदनाची परी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजनी. संतांचं औदार्य दर्शवण्याकरिता आमच्या तुकोबारायांनी चंदनाच्या झाडाचं उदाहरण घेतलं. पण योग्यतेचं आहे का? साधू संतांची बरोबरी करू शकतो का?
संतांच्या समतेला अधिकारापर्यंत हे बोरीचं झाड येतं का? साधू संतांच्या अधिकारापर्यंत या जगतातला कुठलाच दृष्टांत येऊ शकत नाही. हा एक त्या पाठीमागचा सिद्धांत आहे. दृष्टांताची भूमिका ही फक्त आपल्याला कळण्याकरता असते. दृष्टांत म्हणजे सिद्धांत नव्हे. कारण दृष्टांताच्या ठिकाणी दोष सापडत असतात, पण सिद्धांताच्या ठिकाणी दोष शोधून सुद्धा सापडत नाही. तुका म्हणे तैसा सज्जनापासोनी पाहता अवगुण मिळे चिणा. पण चंदनाच्या ठिकाणी दोष सापडतात. चंदन भेदभाव सुद्धा करतो बर का. कसे साऊंडचे बॉक्स आहेत जवळ, तुम्ही लागलाय सारखी सारखी थाप टाकायला. दोघाचे एकतर माईक कमी जास्त जरा आहेत स्वर, आणि ते सारखं सारखं टाकल्यामुळं काय म्हणतो ते मला जरा कळ. किमान एक 10-15 सेकंदाचा अवधी घेऊन जरा थाप जरा टाका. चंदनाच्या ठिकाणी दोष सापडतात. हा चंदन भेदभाव सुद्धा करतो. त्या चंदनानं सगळं जंगलच्या जंगल सगळं सुगंधित करून टाकलं. मग त्या जंगलामध्ये असणारी हिवरासारखे झाडं असतील, बाबली सारखे झाडं असतील, कडुलिंबासारखे झाडं असतील, नवे नवे हे असले बोरी सारखे एवढे उपद्रवी झाडं जरी असले तरी त्यांना सुद्धा त्या चंदनानं त्याच्यासारखं सुगंधित केलं. पण तशाही ठिकाणी त्या सुद्धा जंगलामध्ये एक दुःखी जीव सापडलाच. म्हणले माझा उद्धार. छ्या छ्या छ्या, अरे तो अत्यंत महादोषी आहेस. वेळूचं झाड, वेळूवरती बहिष्कार टाकलाय चंदनानं, त्याला पावन करून घेतलेलं नाही. त्यानं विचारलं, अहो म्हणले माझ्यावरती का आरोप? सांगितलं, अरे म्हणले तू स्वकुळ घातकी आहेस. आईचा वध करतोस, बापाचा वध करतोस, भावंडाचा वध करतोस. म्हणजे त्या वेळूची झाडं कशी असतात, सगळ्याच्या पाण्यातली आहेत. त्या वेळूची बेटा असतात, आणि सोसाट्याचा वारा सुटला की त्या बेटांचं एकमेकांचं घर्षण होतं, आणि त्या घर्षणामधून अग्नी प्रदीप्त होतो. आणि एकदा का अग्नी प्रदीप्त झाला की सगळं बेटाच्या बेट सगळं जाळून भस्म करून टाकतो. बरी एकट्याला जाळायचं, एकट्याला थंडी वाजते तर शेक नका, असं कुठलं आलं नाही. सगळं जंगलच्या जंगल सगळं राख करून टाकतो. त्या जंगलामध्ये असणारी चंदनाची झाड सुद्धा ही जाळून टाकतो. म्हणून हा आला आरोप त्याच्यावरती. म्हणून चंदनानं त्याला दोषी ठरवलं, त्याला पावन करून घेतला नाही. दुःखी जीव रडत बसला. पण आमचे साधू संत मात्र या चंदनासारखे असे कठोर निष्ठुर हृदयाचे नसतात. संतांच्या ठिकाणी दया असते. दया संता भांडवल. दया हे संतांचं भांडवल आहे नाही का. भूतांची दया हे भांडवल संता. आता आतापर्यंत जे काय आता आपलं चाललं ते चाललं. आतापर्यंत आपण जे काही बोलत आलो होतं हे आपण आता या ठिकाणी बोललो. पण आता इथून पुढे जे काय आता आपल्याला कीर्तन करायचं, इथून पुढे जे काय आता पुढची वाट आपल्याला जे काही चालायची आहे, फक्त डोळ्याच्या पुढे कल्पना ठेवायची आणि पुढची वाट चालायला लागायची. आता कल्पना अशी करा की तुकोबारायांसारखे महात्मे, ज्ञानोबारायांसारखे महात्मे पंढरपूरच्या वाटेने निघाले असतील. आता तुकाराम महाराजांसारखे महात्मे, हा ज्ञानोबारायांसारखे महात्मे हा त्या वेळेला जर पंढरपूरच्या वाटेने निघाले असतील तर त्यावेळी काय हातामध्ये काय ट्रान्झिस्टर घेऊन निघाले असतील का? करमणूक म्हणून निवडणुकीचा निकाल ऐकत अथवा क्रिकेटचा मॅचचा काय स्कोर झाला ऐकत नाही. मुखी नाम अति मोक्ष. ताबडतोब ज्याच्या नामस्मरणानं आपला उद्धार होणार आहे अशा त्या भगवंताचंच नाव घेत रामकृष्ण गीते गात, टाळची पुळ्या वाजत भगवंताचं नाव घेत त्या पंढरपूरच्या वाटेने निघाले. आणि ही पंढरपूरला जाण्याची जी काही वाट होती नेमकी त्याच जंगलामधून होती. मग आता त्या जंगलातून जात असताना सगळी झाडं ही अगदी आनंदामध्ये हसतायत, खेळतायत. आपली जात बदलली. बाबळीचं झाड लागलं विचार करायला, अरे म्हणजे 500 रुपयाला गुत्तीची गुत्ती बाबळ झाडच्या झाड. पण त्या चंदनानं जरा मला त्याच्यासारखं सुगंधित केल्यामुळं 1000 रुपये 2000 रुपये भाव मला मिळायला लागला. पूर्व अवस्थेमध्ये 500 रुपयाला गुत्तीची गुत्ती बाबळ झाडच्या झाड. मग त्याचं 10 खंडी वजन भरो अथवा काय त्याचं वजन भरायचं ते भरो. पण त्या चंदनानं मला जरा त्याच्यासारखं सुगंधित केल्यामुळं ही चुरटी मला रात्रीच तोडतात आणि बाजारात 2000-3000 रुपये नेऊन मला विकतात. इतका अधिकार प्राप्त झाला. म्हणून
लागलं आनंदानं उड्या मारायला. सगळी झाड ही अगदी आनंदामध्ये हसतायत खेळतायत, पण वेळू मात्र अश्रू डोळ्यावाटे काढू लागला. सर्वांची जात बदलली आहे, पण आपण मात्र आहे त्याच अवस्थेमध्ये राहिलो. दुःखी जीव रडत बसला. संतांचं अंतकरण कसं असतो, पाण्याचा पाट जर का वाहू लागला तर खड्डा भरल्याशिवाय ते पाणी पुढे जाऊ शकत नाही. या न्यायाप्रमाणे दुःखी जीव पाहिल्याबरोबर संतांचा महात्म्यांचा विचार बदलत असतो. अरे हा दुःखी जीव आहे, या दुःखी जीवाला समाधानत्व प्राप्त करून दिल्याशिवाय त्यांचा पाऊल पुढे उचलणं शक्य नाही. विचारलं, बाबा अरे या जंगलामधली सगळी झाडं ही अगदी आनंदामध्ये हसतायत खेळतायत, तूच असा दुःखी का? परिहार तिला म्हणले, महाराज अहो काय सांगू, या जंगलामध्ये चंदन नावाचं एक झाड आहे. अवघ्या वृक्षाला त्यानं त्याच्यासारखं सुगंधित केलंय, पण माझा काय त्यानं तेवढा उद्धार केला नाही. चंदनाच्या धृती वेदिल्या वनीच्या वनस्पती परी तो वेळू न वेदे चित्ती. अंतकरण द्रवलं महात्म्यांचं. दुःखी जीव पाहिल्याबरोबर अंतकरण द्रवलं. म्हणले, घाबरू नकोस, आम्ही तुझा उद्धार करतो. पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी, कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे. घाबरू नकोस, आम्ही तुझा उद्धार करतो. आता बघावं म्हटले जरा या झाडाची ठेवण नेमकी आहे तरी कशी. मग त्याच्यामध्ये काही लहान लहान वेळू होते, काही मोठे होते, काही त्याच्यापेक्षा मोठे होते. वेळू पाहून विचार करायला लागले, अरे एवढा तू उपयुक्त असताना ते चंदनानं तुझ्यावर बहिष्कार टाकलाय. मग त्याच्यामध्ये बारके बारके जे वेळू होते जरा हातामध्ये घेतलं, जरा चापसलं, विचार केला, अरे किती तुझा उपयोग होत आहे, तरी सुद्धा त्या चंदनानं तुझ्यावर बहिष्कार टाकलाय. मग त्याच्यामध्ये बारके बारके जे काही वेळू होते ते आपलं महाराजांनी आपल्या हातामध्ये घेतलं, त्याच्यामध्ये एक फडकं अडकवलं की लगेच त्याची पताकाच करून टाकली. जे त्याच्यापेक्षा मोठे होते ते आमच्या दिंडीच्या पुढे झेंडे, आणि त्याच्याही पेक्षा जे काही मोठे असतात ते गुढी पाडव्याच्या दिवशी आम्ही आमच्या घरावरती गुढी उभा करतो. अरे एवढा तुझा उपयोग होत असताना त्या चंदनानं तुझ्यावर बहिष्कार टाकला. महाराजांनी त्याची पताका तयार केली, पताका तयार केली, खांद्यावरती घेतली, पंढरपूरला निघाले. उंच पताकाचे भारा का
चाकाचे भार. पताका घेतली खांद्यावर आणि पंढरपूरला निघाली. आमचे पांडुरंगराय घड्याळ लावूनच बसले होते. अजून कस काय तुकोबा रायाचा पत्ता नाही. किती वेळ झालंय ताटकळत वाट बघत बसलोय, काय कळते का नाही. वाट पाही उभा वाट बघत बसते. तेवढ्यात महाराजांची स्वारी रावळामध्ये आली. आता तुकोबा राय तर दिसले, पण हातामध्ये यंदा जरा नवीन काहीतरी वाटायला लागलं. प्रत्येक वारीला येतात, नेहमी येतात, पण असं हातामध्ये काही नसतं. पण यंदा जरा नवीन काहीतरी वाटायला लागल्याबरोबर आल्याबरोबर प्रश्न केला. अहो म्हणले तुकोबाराया, यंदा हे हातात असलं काय तुम्ही नवीन घेऊन आलात. सांगितलं, अहो हे वय जंगलामध्ये रडत बसलो होतं, दुःखीची होतं, आलो म्हणले याला सुद्धा वारीला बरोबर घेऊन. बरं म्हणले असू दे, प्रेमाच्या काही 4 गोष्टी असतात नसतात बोलले. गावी परत माघारी आले. गावी आल्यानंतर पडशी पोती पताका कुठं ठेवायची तिथं ठेवली, हातपाय वगैरे धुतले आणि देवघरामध्ये गेले. देवघरामध्ये गेल्यानंतर खांद्याला जी काही पडशी जी काही अडकवलेली होती ती काढली आणि खुंटीला आपली कुठंतरी अडकवली आणि पोती पताका देवाऱ्यावरती ठेवली. आता म्हणले आपण स्नान वगैरे आटपून देवपूजा करावी म्हणून स्नान वगैरे आटोपण्याकरता गेले आणि स्नान वगैरे आटपून देवपूजा करण्याकरिता म्हणून पुन्हा त्या देवघरामध्ये आले. आता त्या देवघरामध्ये एक चंदनाचं सानकुड होतं. हे आंघोळीला गेल्यापासून ते माघारी येईपर्यंत दुर्बीण लावून त्या पताकाकडे लागलं बघायला आणि लागलं विचार करायला. अरे हे तर म्हणलं आमच्या जंगलातलं आमच्या सर्वे नंबर मधलं हे विळूचं झाड, म्हणजे माझ्यापेक्षा उच्च आसनावरती वरती जाऊन बसलंय. मी चंदन असून वस्तू जमिनीवर आणि संतांनी याचा अंगीकार केल्याबरोबर हे बसलं देवाऱ्यावरती जाऊन. इतकंच नाही तर त्या चंदनाचंच अंग झिजवावं आणि त्या पताक्याला बोट लावावं इतका अधिकार प्राप्त झाला. कशामुळं? संतांनी अंगीकार केल्यामुळे. मला या ठिकाणी काय सांगायचंय की साधू संतांचं श्रेष्ठत्व दाखवण्याकरिता चंदनाचं जरी उदाहरण घेतलेलं असलं तर ते महात्म्यांच्या अधिकारापर्यंत येऊ शकत नाही. अथवा मगाशी बोलता बोलता आणखीन एक आपण उदाहरण घेतलेलंच होतं. कुठलं? एवढा हीन असलेला लोखंडाचा विळा, पण परीसाच्या स्पर्शाबरोबर त्याला सुवर्णत्व प्राप्त झालं. इथपर्यंत आपण मगाशी बोलता बोलता आलो. पण ही तरी उपमा संतांना शोभण्यासारखी आहे का हो? काही उणिवा या सुद्धा दृष्टांतामध्ये सापडतात. अहो त्या परिसाचा अवधार्य असेल, परिसांगी परिसपण. परीस जो काही आहे हा लोखंडाचं सोनं करतोय, आनंद आहे. आणि खापराचा जर तुकडा लावला तर खापरा परीस काय करी. परीसाचं अवधार्य होतं म्हणून त्यानं लोखंडाचं सोनं केलं, आनंद आहे. आणि खापराचा जर तुकडा लावला तर बरं खापर सोडून द्या, तांब लावा, पितळ लावा, नाही ते कार्य त्याच्याने होणार नाही. परीसाचं अवधार्य फक्त लोखंडापुरतं. पण संत मात्र असे नसतात. संत सगळ्याच जगाचा उद्धार करत असतात. संतांनी काय केलंय? ठाव दिला पायी आपुलिया, परंतु गुणदोष या 3 विचारी काही. गुणावगुणाचा कुठल्याही प्रकारे महात्म्यांनी विचार केलेला नाही. अवघ्या जगाला माहितीये रामेश्वर भट्टांनी आमच्या तुकोबारायांचा थोडा छळ केलाय का? 4,500चं अमोल असणारं धन इंद्रायणीमध्ये समर्पित करायला लावलं. गाढवावरती बसून दिंड काढली. त्यांची बेआबरू करण्याकरिता रंभे सारख्या भंडारी डोंगरावरती लावून दिलं. म्हणजे एवढा दुर्जनातला दुर्जन जरी असला तरी काय झालं शेवट? कृतार्थ करून टाकलं गुणदोषाचा विचार न करता. विसोबा खेचरांनी आमच्या ज्ञानोबारायांचा माऊलींचा थोडा छळ केला. अरे संन्यासाची पोरही यांची सावली जरी पडली तरी वाईट म्हणून ती पोरं एका बाजूने निघाली की दुसऱ्या बाजूने निघतात. म्हणजे एवढे असे असणारे निंदे खरे, पण श्री गुरु राय, ज्ञानोबा राय, तुकोबा राय हे उदार अंतकरणाचे असल्यामुळे गुणदोष या 3 विचारी काही. मग केलं काय या संतांनी? आता विश्वात मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाणे. जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मे रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म कोणा करता? स्वतःसाठी. प्रथमच जर काय मागणी मागितली असेल म्हणाल तर जे खळांशी व्यंकटे सांडो. खळ
कुणाला म्हणावं? कणिक शिजवावी, कागदाला लावावी आणि भिंतीला पोस्टर चिटकवावं. याला सुद्धा पहिल्या काळात खळच म्हणायची. पण या खळाचा विचार या ठिकाणी केलेला नाही बरं का. हा खळ म्हणायचं कुणाला? डॉक्टर कुणाला म्हणावं? ज्यानं वैद्यकीचं ज्ञान घेतलं त्याला डॉक्टर म्हणावं. वकील कोणाला म्हणावं? ज्यानं कायद्याचं ज्ञान घेतलं त्याला वकील म्हणावं. तसं खळ जर म्हणायचं झालं तर खळ म्हणायचं कोणाला? विशिष्ट अवगुणांनी भरलेला मूर्तिमंत पुतळा, त्याला खळ ही संज्ञा. लक्षण त्याची सांगतात. काय? देखो निहारकली अंड, पुत्र झाला म्हणे तव तो निघाला भांड, चहाड चोरटा शेंदळ. ही ती खळाची लक्षणं. कोणते कोणते? चाड्या करणार, चोरट, दारुड, शेंदळ, एवढे ज्याच्यामध्ये गुण असतात त्याला खळ म्हणावा. जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल तुमका, थोर झाला चुका, वर का नाही घातला, भूमिका पे त्याच्या भारे, कुंभ पाकाची शरीरे, बोले निष्ठुर उत्तरे, पाप दृष्टी मळिंचिता, दुराचारी तो चांडाळ, पाप सांगा ते विटाळ, तुका म्हणे खळ म्हणून निश्चित तो. पाहायचे काय? की असले जरी कुणी असले घात करण्याकरता प्रवृत्त झालेले तरी त्यांचा सुद्धा उद्धार करणारे हे संत महात्मे. चांगल्याचा तर उद्धार करतीलच करतील हो, यात काही नवल नाही. पण विरोधक जरी कोण असलं, वाईटावर जरी कोण टपलेलं असलं तरी त्याचं सुद्धा चांगलं करणारे हे संत महात्मे. गुणदोष या तीन विचारे काय. मग काय केलं या संतांनी? संतांनी मला त्यांच्यासारखं केलं. कसं? गुणदोषाचा, पाप पुण्याचा जर हे महात्मे जर विचार करत बसले असते तर त्यांचंच काम झालं नसतं. म्हणून प्रथम जीवाला सर्त करायचं, प्रथम आपल्या पायाच्या जवळ ठाव द्यायचा आणि मग इतर गोष्टीचा विचार करायचा. दृष्टांत सांगितला म्हणजे जरा तुम्हाला लक्षात येईल. आहेत शेतकरी मंडळी आपण आहोत. गावाच्या बाहेर आपल्या सगळ्याच्या जमिनी असतात. पावसाळ्यामध्ये हा जनावर माळावर चरायला जात असतात आणि या जनावरांचा माळावर जायचा जो काही मार्ग असतो तो गावच्या पांद्यामधून तो मार्ग असतो. मग अतिपर्जन्य वृष्टीमुळे त्या पांद्यामध्ये चिखल वगैरे झालेला असतो आणि एखादी दुबळी गाय असावी, ती माळावर चरायला जात असताना त्या पांद्यामधून, काळ्या मातीमधून, चिखलामधून जाऊ लागलेली असावी आणि दुबळी असल्याच्या योगानं ती त्या काळ्या मातीमध्ये, चिखलामध्ये रुतली जाते. वरती येण्याकरिता तिने कुठून जरी पाय उचलण्याचा प्रयत्न केला तरी शक्ती अपुरी पडते आणि ती पुन्हा अधिक आत जास्त खेचली जाते. मग तुमच्या आमच्यासारखा एक दयाळू मनुष्य ते वाटेनं निघालेला होताच. त्यानं गायची अशी अवस्था पाहिली. गाय वर येण्याचा प्रयत्न करते पण शक्ती अपुरी पडते आणि ती पुन्हा अधिक आत जास्त खेचली जाते. मग त्या वेळेला तो बाबा तो बाकीच्या दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचार करत बसत नाही. ही जर्सी गाय आहे का देवणी गाय आहे? ही 10 लिटर दूध देणारी आहे का 15 लिटर दूध देणारी आहे? ही व्यायला झालेली आहे का वाजड आहे? हिला जर मी वाचवलं तर हिचा मालक 4 पैसे माझ्या हातावर टेकवणार का नुसतंच कोरड्या हाताने धन्यवाद म्हणून निघून जाणार? नाही. आपलं आद्य कर्तव्य जर काय असेल तर तिचे प्राण रक्षण करणं, प्राण वाचवणं एवढंच दयाळू माणूस करतो. तू 10 लिटर देणारी आहेस का 15 लिटर देणारी आहेस या गोष्टीचा तो विचार करत नाही. तू व्यायला झालीस का वाजड आहे या सुद्धा गोष्टीचा विचार करत बसत नाही. या न्यायाप्रमाणे प्रथम जीवाला सर्त करायचं, प्रथम आपल्या पायाच्या जवळ ठाव द्यायचा आणि मग इतर गोष्टीचा विचार करायचा. स्वानुभव महाराज या ठिकाणी सांगतात. संताने सरता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापिल्या, गुणदोष या तीन विचारी काही, ठाव दिला पायी आपुल्या. म्हणा वाणीगाव. तरी केलो तैशा परी, संताने
संताने सरता केलो तैशावरी चंदनाने बोरी व्यापिल्या गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया
माझ्या कोणत्याही गुणदोषाचा पाप पुण्याचा कुठल्याही प्रकारे विचार न करता या महात्म्यांनी मला त्यांच्यासारखं केलं, मला त्यांच्या पायाच्या जवळ ठाव दिला, म्हणून अशा या साधू संतांचे आता काहीतरी गौरव केले पाहिजे, म्हणून शेवटच्या चरणात गौरव उद्गार काढले. तुका म्हणे आले समर्थाचे मना, तरी होय राणा रंक त्याचा. समर्थाच्या जर काही मनात आलं तर हे समर्थ असणारे राजे काही करतात, काही करण्याची शक्ती समर्थाची अंगी असते. वास्तविक वाल्या कोळ्या कोणत्या अधिकाराचा होता, कोणत्या योग्यतेचा होता? हाना मारा चोऱ्या करणारा. पण नारदांसारख्या समर्थाच्या मनामध्ये आल्यानंतर हा नारदांनी विचार केला का? वाल्या कोळ्याच्या हातून किती अपराध झाले, हा वाल्या कोळ्यानं किती पाप केलं. जग सांगत, काय सांगत? 7 रांजणं भरली होती असं काहीतरी म्हणतो. पण साधू संतांनी त्याच्याबद्दलचा रिपोर्ट आमच्या पुढे काय ठेवलेला आहे? ब्रह्महत्या राशी पातकी अपार. त्याला संख्या सांगितली का? अपार शब्द या ठिकाणी येतोय. ज्याचा पार लागत नाही त्याला अपार म्हणतात. जी संख्या सांगता येत नाही तिला असंख्य म्हणतात. जिचं गणित होऊ शकत नाही तिला अगणित म्हणतात. प्रस्तुत शब्द या ठिकाणचा काय आहे? ब्रह्महत्या राशी पातकी अपार. असला जरी असला, मनाला आलं. नारदांसारख्या समर्थाच्या मनामध्ये आल्यानंतर नारदांनी काय केलं? शहाणा केला, विद्वान केला, पाप सगळं त्याचं घालून टाकलं. आता शहाणा केला तर किती शहाणा केला? त्याचं माप जर सांगायचं झालं तर कसं सांगावं? कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण. बघून केलंय का? अयोध्येमध्ये रामाने असंच वागलं पाहिजे, असंच केलं पाहिजे, अगोदर लिखाण करून ठेवलं. काही वर्षानंतर प्रभू रामचंद्र अवताराला आले, पण कोळियाची कीर्ती वाढली गण, केले रामायण रामादी. नारदांसारख्या समर्थानं कृपा केल्यानंतर वाल्या कोळ्याचा वाल्मिक हा या अधिकारापर्यंत जाऊन पोचला की भगवंताला सुद्धा त्याच्या लेखणीच्या बाहेर किंच सुद्धा जाता आलं नाही. प्रसंग सर्वांना कदाचित ठाऊक असेल अथवा नसेल. राम रावण युद्ध, लक्ष्मणाच्या हातून इंद्रजित वध झाला. तेव्हा इंद्रजिताची पत्नी सुलोचना ही सती जाण्याकरिता म्हणून निघाली, आणि त्यावेळेला कुठं कळालं काय? की सुलोचना ही शेषकन्या आहे, नागकन्या आहे, आणि लक्ष्मण शेषाचा अवतार. आता आपल्याच हातून जावयाचा वध झाला आणि आपल्याच मुलीला वैधव्य प्राप्त करून देण्यास आपणच कारणीभूत ठरलो, म्हणून दुःखी झाला. कोण? लक्ष्मण. आता लक्ष्मण दुःखी झालेला पाहून प्रभू रामरायांना मोठा आनंद झाला असेल का नाही? ज्यानं माझ्या करता राज्याचा त्याग केला, 14 वर्ष माझ्या करिता वनवास भोगला, असा लक्ष्मण दुःखी पाहून प्रभू रामरायांना सुद्धा दुःख झालं. नवे नवे अंतकरण रवलं. विचार करायला रामरायांनी सुरुवात केली. म्हणले ओळख पटलीये, नाता अगदी जवळचं लागलेलं आहे. लक्ष्मण दुःखात आहे, मुलगी दुःखात आहे, नातं तर जवळच आहे. मग म्हणले याला आता मी परत आणखीन आता जिवंत करतो. कोणाला? इंद्रजिताला. म्हणले दुःखी होण्याचं कारण नाही, नातं जवळचं लागलेलं आहे. मग याला म्हणले आता मी आणखीन परत एकदा जिवंत करतो. आता हे जिवंत करतो म्हणायचा अवकाश की त्या युद्धामध्ये वानर सेना सगळी माकडं होतीच. जिवंत करतो म्हणल्याबरोबर त्या युद्धामध्ये असणारी सगळी वानर सेना माकडं सगळी लागली एकमेकांमध्ये किलबिल 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 करायला. म्हणजे याला काय जाते जिवंत करायचं? या बाबाला मारताना आम्हाला किती नाकेनऊ आले ते आमची आम्हाला माहिती, आणि यानं जर आता याला जिवंत केलं म्हणजे संपला, राम अवतारच संपला. कशाच्या? त्या रावणाचा वध होतोय आणि 33 कोटी देवाची सुटका कशी होणार? मग आता करावं तर नेमकं काय करावं? कसं असतं, मांजरीच्या गळ्यात काठी घालायला जावी, सांगायचं कोणी हा जिवंत करू नका म्हणून. मग त्या ठिकाणी जांबवंतासारखे मुत्सद्दी मंत्री होते, हा त्यांनी सांगितलं. म्हणजे हे काम आता आपल्याकडून कुणाकडून होणं शक्य नाही. मग कोण? शूर आणि धीर स्वामी काजी बळिया वीर, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. याच्याशिवाय आता हे काम कोण करू शकत नाही, म्हणून
नळ, नीळ, अंगद, सुग्रीव सर्वजण मारुतीरायांच्या जवळ आले आणि मारुतीरायांना सगळा प्रसंग सांगितला. म्हणले मारुतीराया असा असा भाकड प्रसंग आता निर्माण झालेला आहे आणि कसं एवढं संकट टाळायचं तेवढं टाळ बाबा. म्हणले बघतो प्रयत्न करायचा तसं करतो. आता मारुतीरायांनी यांना आश्वासन दिल्याबरोबर सगळेजण अगदी आनंदाने निघून गेले. का तर त्यांना सुद्धा चांगलं माहिती होतं की आता आपली केस मारुतीरायांनी चालवायचं काम हातात घेतलं म्हटल्यानंतर निकाल हा आपल्याच बाजूने लागतोय. म्हणून आनंदाने हे सगळेजण निघून गेले. मग मारुतीरायांनी काय केलं, त्या मारुतीरायांच्या जवळ एक सुटकेस होती आणि त्या सुटकेस मध्ये एक आपली फाईल होती. मग ही आपली सुटकेस त्यांनी उचलली रामरायाच्या जवळ आली. रामरायांच्या जवळ आल्याबरोबर रामरायांनी विचारलं काय म्हणले मारुती कोणीकडे इकडे आलायस. सांगितलं अहो म्हणले जरा आपल्याकडे जरुरीचं काम होतं. म्हणले काय. अहो म्हणले ज्याला स्वतःची अक्षर नीट स्वतःला वाचता येत नाहीत ते दुसऱ्याची अक्षर काय वाचणार आहे. म्हणले माझ्या या सुटकेस मध्ये एक फाईल आहे आणि त्या फाईल मध्ये एक कागद आहे त्याच्यावरचे अक्षर काय मला वाचता येत नाहीत. आपण सर्वज्ञ आहात तेवढा कागद जरा मला वाचून दाखवला तर जरा बरं होईल. म्हणले बघू बघू म्हणायचं अवधी की लगेच मारुतीरायांनी ती सुटकेस उघडली आणि ती फाईल रामरायांच्या पुढे ठेवली आणि त्यांना तो कागद दाखवला. म्हणले बघा म्हणले जरा याच्यामध्ये जरा काय लिहिले ते. हा तुमच्या अगोदर होऊन गेलेल्या तुमच्याच भक्तानं वाल्मिकानं याच्यामध्ये जरा काय लिहिले ते जरा बघा म्हणले. लक्ष्मणाने इंद्रजित वध केला एवढंच त्याने याच्यामध्ये लिहिलंय का मेलेल्या इंद्रजिताला पुन्हा रामचंद्रांनी जिवंत केलंय असं काय लिहिलंय का बघा. बघितलं बघितल्याबरोबर म्हणले अरे हे असं गणित आहे होय. मग म्हणले माझ्या त्या भक्ताच्या वचनामध्ये मी अंतर येऊ देणार नाही. बोलिला वाल्मिक कैसेची करीना बोलिला वाल्मिक कैसेची करीना कोणी दाई मला मामाले बोलिला वाल्मिक तैसेची करीन वरतो निदावीन नामा. हा म्हणले याच्यामध्ये लिहिलंय का की लक्ष्मणाने इंद्रजित वध केला तेव्हा इंद्रजिताची पत्नी सुलोचना ही दुःखी अंतकरणानं प्रभू रामरायाला शरण आली आणि रामराय उदार झाले आणि त्यांनी यांना परत जिवंत केलं असं काय लिहिलंय का. मला या ठिकाणी काय सांगायचंय की नारदांसारख्या समर्थानं कृपा केल्यानंतर वाल्या कोळ्याचा वाल्मिक हा या अधिकारापर्यंत जाऊन पोचला की भगवंताला सुद्धा त्याच्या लेखणीच्या बाहेर किंच सुद्धा जाता आलो नाही. तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी म्हणून देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी एरवी हाती नदरी अनाथा तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा तरी होय राणा रंक त्याचा. म्हणून अशा या समर्थ असणाऱ्या महात्म्यांच्या संतांच्या जर काही मनात आलं तर हे समर्थ असणारे संत हे असे काहीही करतात. काहीही करण्याची शक्ती या संतांच्या अंगी आहे. म्हणून अशा या समर्थ असणाऱ्या संतांच्या आज मनात आल्याबरोबर या समर्थ असणाऱ्या संतांनी आज काय केलं. संतांनी सरता केलो तैशापदी चंदनाने बोरी व्यापील्या गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुल्या तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा तरी होय राहणार कद्याचा गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुल्या म्हणा आरणी. तुका म्हणे आले समर्थाच्या मना तुका म्हणे आले समर्थाचे मना
तरी होय गुण धोते आती न विचार काही गुण धोते आती न विचार काही गुण धोते आती न विचार बोलिले पुरे वेडी वा पुरे उत्तरे आलाही विचारिला बेकार मी आपला हे तुका मरे ज्ञानेश्वरा राजा बाया पैसे करा ध्यान दे
समाधान तुमचे देखील चरण आता उठावे ते मना येत नाही नारायण आपण देखील आता उठावे ते मना येत नाही नारायण वाढला आता उठावे ते मना येत नाही नारायण आरती चक्र पांडू आरती आज पुरले नवस पुण्यवंत तुम्ही बाळ आज पुरले नवस काळी उभा प्रेमत प्रेमान आरती ज्ञान राजा माते वंदे नाते साधु ज्ञान जगे कीर्तन मागणे ते एक तुझा प्रति आहे जे श्रुद्री पाहे पांडुरंगा या संतासी निर्विहेची मद दे अनेक काय न मागे तुका म्हणे आता उदार ज्ञानदेव तुकार